नमस्कार, मी मीरा पोद्दार. दैनिक सागरच्या सागर वेव्ज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर कल्याणी मानके मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. सांगायला अतिशय आनंद होतोय की गेली 40 वर्ष श्रवण तज्ज्ञ म्हणून डॉक्टर काम करतात आणि त्याचबरोबर आशा म्हणजे अमेरिकन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशनची फेलोशिप अमेरिकेतर्फे मिळालेल्या त्या भारतातल्या पहिल्या स्त्री आहेत. तर खूप अभिमान वाटतो मॅडम. तर प्रथम विचार असं वाटेल की मानके हिअरिंग सर्व्हिसेसची सुरुवात कशी काय झाली? ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी अशा प्रकारचा कोर्स भारतामध्ये आहे, फिजिओथेरपी किंवा या संदर्भात. तसा मी नायर हॉस्पिटलमधनं 1975 मध्ये केला तो कोर्स. त्याच्यानंतर काही वर्ष 3-4 वर्ष काम केल्यावर मग मी इंग्लंड आणि अमेरिका इकडे होते. अमेरिकेत मला वाटतं 2 PhD केलेले आहेत अमेरिकेतून. PhD भारतात नाही आणि एक लॉंग डिस्टन्स अमेरिकेतली आहे, पण मास्टर्सचं पहिलं जे फाउंडेशन शिक्षण आहे ते अमेरिकेत बॉस्टन इथे झालं. आणि 83 साली मी परत आले आणि मग 83 साली मग लग्न झाल्यानंतर अर्थातच मग कामाला सुरुवात केली. आता त्यावेळेला नोकरी असा प्रकारच या विषयात काही नव्हता, म्हणून मग स्वतंत्र व्यवसाय सुरू करूया कुठे पुण्यामध्ये. आणि म्हणून मानके हिअरिंग सर्व्हिसेसची स्थापना केली आणि कामाला सुरुवात केली. अरे वा. पण ऐकणं ही एक छान कला आहे असं मानलं जातं, पण ती थोडीशी लोप पावत चालली असं वाटतं का? हो, आपण खरं कुणाचंच ऐकत नाही किंवा ऐकलं तर कानाडोळा करतो किंवा कानाच्या बाबतीत खरं ना इतक्या नकारात्मक म्हणी आहेत बघा, काना मागून आला तिकट गेलाय किंवा कानफट्या वगैरे. एनिवे, पण ऐकणं हे आनंददायी आहे किंवा ऐकण्यासारखं खूप काही आहे हे आपण विचार करत नाही किंवा ऐकणं हे गृहीत धरतो. खरं तर आपले कान कधीच झोपत नाहीत, आपले कान 24 तास काम करत असतात आणि त्यामुळे त्याचं मोल खूप आहे. किंवा मी थोडा वेळ डाव्या कानाने ऐकते किंवा थोडा वेळ उजव्या कानाने ऐकते असंही नाही, दोन्ही कान एकत्र काम करत असतात आणि ह्याबद्दलची थोडी जाणीव जागृती कमी आहे. आपल्या भारतामध्ये ग्रामीण असू दे किंवा शहरी भागात तुम्हाला असं ही समस्या श्रवण दोषाची किती गांभीर्याने घेतली जाते? खरं म्हणजे ना कोणीच ह्याचा नीट विचार करत नाही असं आता मला फार वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आपल्याला कमी ऐकायला येतं, व्यक्तीला कमी ऐकायला येतं हे नेहमी ना इतरांना आधी कळतं, त्याच्या वर्तनावरनं कळतं. म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली किंवा हाक मारली की लक्ष नव्हतं किंवा साधी गोष्ट आहे, जेवायला बसले तर भाजी वाढू का आणि व्यक्ती इकडे तिकडे बघते, तर त्यावेळेला खरं ती सुरुवात असते. आणि श्रवणदोष कोणत्याही वयाला येऊ शकतो आणि प्रत्येक वेळेला श्रवणदोष म्हणजे ठार बहिरे पण नसतं. किंचित कमी ऐकायला येईल, थोडासा एका कानात दोष असेल, दोन्ही कानात असेल वगैरे. पण आपल्याला ना तो बहिरा हा शब्द फार दुखावतो. बरोबर. आणि मी बहिरी नाही हे सिद्ध करायचं. थोडक्यात ऍक्सेप्टन्स नसतो माणसाचा की मला ऐकायला कमी येतं आणि मला मशीन लावायला लागेल, तर हा ऍक्सेप्ट. पण मग तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात? एक पहिलं म्हणजे श्रवण चाचणी, कारण शंका आली की पहिली चाचणी केली पाहिजे आणि अगदी नवजात बाळापासून केली जाते. म्हणजे जागतिक स्तरावर WHO खूप आग्रह धरलाय की नवजात शिशूची चाचणी व्हायलाच पाहिजे. अजून भारतामध्ये तेवढं बंधनकारक नाहीये, पण ते जाणीव जागृती होतीये की लवकरात लवकर दोष लक्षात आला तर उपाययोजना करता येते. म्हणजे साधी गोष्ट आहे, सगळ्याच ठिकाणी ते तत्व लागू पडतं, लवकर निदान लवकर उपचार, ते आपण त्यातनं बाहेर पडू शकू. हा त्यातला महत्वाचा भाग आहे, पण ते होत नाही. हे जसं लहान वयात आहे तसंच मोठ्या वयाची माणसं सुद्धा मला कमी ऐकायला येतं याचा स्वीकारच करत नाहीत. त्यामुळे श्रवण चाचणी करण्यापर्यंत जाणं हे खूप हे आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या कानात मळ झालाय, असा कानात एवढा मळ वगैरे काही होत नाही. आणि कानात मळ झाला म्हणजे खरं ती कान स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे म्हणून ते सिक्रिशन असतं, पण तो मळ झाला तर एक 10% कमी ऐकायला येईल. बरोबर. 50-60% होत नाही. पण आपण आपल्या वर्तनाचं जस्टिफिकेशन देतो ना, पटवून देत असतो की मी का नाही ऐकलं वगैरे, त्यामुळे त्याचा एक स्वीकार नाहीये. आणि आता आयुर्मर्यादा वाढल्यामुळे म्हणजे 60-70 वयाच्या पुढच्या लोकांना श्रवणदोष असतोच. एक अवयव हळूहळू काम कमी करतो. आणि आता सध्याचं ध्वनी प्रदूषण हा आणखीन एक खूप मोठा, त्याच्या विरुद्ध चांगला लढा दिला असं मी वाचलं. मला सारखं असं वाटतं की आपण कोणाला कान देऊ शकत नाहीत, पण कान वाचवले पाहिजे आणि हे काम निदान आपण केलं पाहिजे. आणि भोवतालचा आवाज इतका वाढत चाललाय, प्रमाणाबाहेर चाललेला आहे. म्हणजे अर्थात लोकसंख्या खूप आहे, वाहनांची संख्या खूप आहे, त्यामुळे सणवार किती आहे.
पण ना आता ते दाखवण्याकडे आणि तो म्हणजे साजरं हे खूप मोठ्या प्रमाणावर करण्याकडे कल फार वाढलाय आणि त्यामुळे सतत कसलं तरी आवाज हा असतोच आणि त्यामुळे खरं त्रास होतोय. आणि ऐकण्याची ना खरं सक्ती असते. जे तुमच्या घरी एखादी पूजा आणि कार्य आहे म्हणून तुम्ही लावलं, मी तुमची शेजारी आहे, तर मला ती ऐकण्याची सक्ती होते. आणि त्यामुळे आपण खूप लोकांना त्रास देत असतो, हे लोकांच्या लक्षात येत नाहीये. ते मोजतात कसं, म्हणजे किती डेसिमल? ऐकण्याचं जे प्रमाण आहे, परिमाण आहे, ते डेसिबल मध्ये मोजलं जातं. ते थोडंसं जरा क्लिष्ट आहे समजायला. म्हणजे 0 डेसिबल म्हणजे सूक्ष्म आवाज. 0 म्हणजे आपल्याला नेहमी आवाज नाही असं वाटतं. किंवा आता माझी ही बोलण्याची पातळी आहे ही साधारण 40 ते 50 मध्ये आहे. रस्त्यावरचा जर शांतपणे ट्रॅफिकचा विचार केला तर ती 60-70 मध्ये वगैरे असते. प्रमाणाबाहेर मोठा आवाज झाला म्हणजे जी कलकलाट होतोय, डोक्याला त्रास होतोय, सहन होत नाही, हे सगळे आवाज 80, 90, 100 असे असतात. आणि खरं हे ना तुम्हाला कोणालाही मोजता येईल असे. आता मोबाईलची क्रांती एवढी झाली आहे, आता त्याच्यावर नॉईज मेजरमेंट ॲप आहेत. त्यामुळे समजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आहात, तुम्ही एखादी मिरवणूक बघतात, कुठेतरी फटाके वेड्यासारखे वाजवले जात आहेत, तर ते तुम्ही कुणीही मोजू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की पोलिसांकडे कंप्लेंट करता येते. आणि नुसतं फोनवरती तुमच्या भागात काय 102, 104 नंबर असेल तिथे तर पोलिसांना फोन करा आणि सांगा. पोलिसांचं कर्तव्य आहे की तो आवाज येऊन थांबवायचा. आपण आवाज करत नाही म्हणून पोलिसही लक्ष देत नाही. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे आपण आपल्या हक्काची जाणीव करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच. कारण तुम्हाला जसं आनंदात ऐकायचं आहे, आवाजात ऐकायचंय, तसं शांतपणे राहण्याचा माझाही अधिकार आहे. बरोबर आहे, बरोबर. आताच्या पिढीमध्ये असू दे किंवा आता अगदी छोट्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत मोबाईलचा वापर वाढलाय. भले म्हणजे आमची पिढी हेडफोन वापरत नाही, पण यंगस्टर्स तर कायम कानामध्ये 24 तास, तर त्याचा त्रास किती होतो कानाला? हो, ते तर खूपच मोठं आहे. आणि म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने त्याच्यात खूप लक्ष घातलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नवीन जे फोन येत आहेत त्याच्यामध्ये ना तुमच्या आवाजाची व्हॉल्यूम वाढवला तर येतं की तुम्ही प्रमाणाबाहेर आवाज वाढवलाय, हा सिग्नल येतो. किंवा काही स्मार्टफोन्सना असं पण दिलेलं आहे तुमचा आजचा डोस संपला, मोठा आवाज ऐकण्याचा. ते WHO खूप मोठ्या प्रमाणावर केलंय. पण सगळ्यात महत्वाचं कानामध्ये जे इयरबड्स घालून ऐकलं जातं ना, त्यावेळेला आवाज कानाच्या पडद्याच्या अगदी जवळ असतो आणि त्यामुळे तो कानाच्या पडद्यावर आघात करतो. आणि म्हणून अशा प्रकारचे आवाज खूप वेळ ऐकायचे नाही. त्याचा अगदी साधा नियम आहे, 50% कमी व्हॉल्यूम मध्ये ऐका आणि 1 तासानंतर कानाला थोडी विश्रांती द्या. म्हणजे कानातनं इयरबड्स काढले आणि लांबून ऐकलं तरी तो फरक आहे. कानातच आवाज जायला लागला की तो जास्त तीव्रतेने जातो. बरोबर. आणि त्यामुळे कानाला विश्रांती हवी आहे हे लक्षात ठेवा. पण आता काय झालंय, लाऊडर इज बेटर. ते सगळीकडेच आहे. म्हणजे ते अगदी होर्डिंग असू दे, कटआउट्स असू देत किंवा उत्सव असू देत, आणि सगळ्यांना सारखं असं वाटतं त्याचा आवाज माझ्यापेक्षा जास्त कसा, माझा मोठा पाहिजे. आणि त्याने खरं ते नुकसान झालंय. थोडं मला वाटतं शासनाने असेल किंवा आपण वेगवेगळ्या ह्याच्यात माध्यमातून अवेअरनेस निर्माण केला पाहिजे लोकांच्या. अगदी की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आवाज, घरगुती कार्यक्रम असू दे किंवा सार्वजनिक असू दे. अगदी बरोबर आहे. काय झालंय, हवेचं प्रदूषण आणि पाण्याचं प्रदूषण ह्याच्या बाबतीत थोडी जाणीव जागृती झाली आहे. कारण ना त्याचे परिणाम लगेच दिसतात. म्हणजे हवेच्या प्रदूषणाचं काय होतं तर श्वास त्रास होतोय, खोकला वगैरे होतो किंवा म्हणजे डोळे चुरचुरतात, पाण्याने पोट बिघडलं वगैरे घडू शकतं. आवाजाने लगेच परिणाम दिसत नाही. बरोबर, हळूहळू. आणि त्यामुळे त्याचं मोल कमी झालंय. बरं, ध्वनी प्रदूषण कायदा जो आहे 2000 आणि त्याचं अमेंडमेंट 2005 मध्ये केलं, त्याच्यामध्ये ना सरकारने अगदी व्यवस्थित सूचना आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यावर कार्यवाही कोणी करायची तर इम्प्लिमेंटिंग एजन्सी हे पोलीस डिपार्टमेंट आहे. आणि सध्या आपलं पोलीस खातं खरं खूप ओव्हरवर्क्ड आहे. त्यामुळे आवाजाच्या संदर्भातल्या काही गोष्टींची दखल घेणं हे त्यांच्या लिस्टमधलं माझ्या मते शेवटचं कलम आहे. आणि त्यामुळे ते दुर्लक्ष होतं. किंवा आपण फोन केला तरी त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही. पण एक सामाजिक जागृती म्हणून आपणच आवाज उठवला पाहिजे. म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये या वेळेला स्पीकर भिंती विरहित
सगळे कार्यक्रम होतील हे संपूर्ण सोलापूरने ठरवलं. वा. ही एवढी मोठी गोष्ट आहे की हे एका ठिकाणी होऊ शकतं, मग ते आपल्याकडे का नाही सगळीकडे का नाही होत? होऊ शकत. आणि स्पीकरच्या भिंती हा बंद व्हायलाच पाहिजे. म्हणजे आवाज ऐकायचा आहे, गाण्याचा आनंद घ्यायचा आहे, हे सगळं बरोबर आहे, पण किती स्पीकर्स लावले पाहिजेत? त्याला कुठेतरी बंधन आलं तुम्ही जर पाहिजे. त्याच्या जवळून गेलात ना तर छाती धडधडतं. धडधडतं. हं. नक्कीच किंवा दुसऱ्याचं बोलताही येत नाही किंवा काही नाही. नक्कीच नक्कीच. साधारणपणे स्पीकरचा आवाज 15 ते 20 फुटापर्यंत ऐकायला आला की बस, सेकंड त्या भोवताली तिथे असलेल्या लोकांना कळलं पाहिजे, बाकी कोणाचाच प्रश्न नसतो. तर हे जरा डीजे आणि स्पीकर स्पीकर हो ह्याची जरी लोकांनी जाणीव जागृती केली की बस आता आम्हाला हे नकोय, बरोबर आहे. तर आपण खूप मोठं उद्दिष्ट साध्य केलं असं म्हणू. मला वाटतं नक्कीच आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे कोणी बघतील त्यांना ह्याचं गांभीर्य निश्चित कळेल. मला वाटतं पडदा पण आपला कानाचा इतका नाजूक असतो अगदी, की अगदी सतत बरोबर. काहीतरी त्या कानावर आदळत राहिलं तर तो अवयव थोडा निकामी व्हायला कान सुरुवात होते. थकतात, कान कान थकतात. ही कन्सेप्ट समजायला पाहिजे की आपले पाय दुखतात, शरीर दुखतं, मेंदू थकतो, तसं कानही थकतो. हे समजण्याची गरज आहे. अगदी त्याचं साधं उदाहरण बघा, म्हणजे 9 ते 5 ऑफिसमध्ये काम केलं आणि मग तुम्ही घरी यायला निघाला की मग काय तुमच्या वाहनावरती तुम्ही आहे, ट्रॅफिकमध्ये आहे, तर भोवतालच्या आवाजाने आपल्याला इतकी चिडचिड व्हायला लागते की घरी थकतो. आल्यावर ती व्यक्ती एकदा म्हणजे चहा देणार का, म्हणजे अरे घरच्यांवर कशाला ओरडता, बरोबर पण त्याचा रागीट स्वभावही नसतो किंवा ती व्यक्ती म्हणेल मी असा नव्हतो, व्यक्त होतात ते. हा, पण त्या आवाजाने ते होतं. म्हणजे आवाजाने काय होतं तर चिडचिडेपणा येतो, कान थकतात, डोकं दुखतं, बीपी किंवा शुगर लेवल फ्लक्च्युएट होतात बरोबर आणि हे परिणाम जास्त धोकादायक आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा फक्त काही लहान मुलं, आजारी माणसं असा नाहीये नाही, प्रश्न, सगळ्यांसाठी हा सगळ्यांचा प्रश्न आहे आणि याचा विचार होणं खूप आवश्यक आहे. गरजेचं आहे. मला आठवतं की पूर्वी मशीन म्हटलं की त्याचं पूर्ण कानभर यायचं आणि मग ती लाज वाटायची की हे, पण आता डिजिटलायझेशन झालंय किंवा खूपच मोठी क्रांती झाली, तर अगदी छोट्या छोट्या अगदी कानातला आपण घालतो तसं किंवा आतमध्ये दिसत नाही, तर खरंच काही बदल झालेत का अगदी पूर्वी? श्रवण यंत्रात तर खूपच क्रांतिकारक बदल झालेले आहेत. पूर्वी होतं श्रवण यंत्र म्हणजे एवढा आवाज एवढा आवाज एवढा आवाज, पण ती खरंच इतिहास जमा झालेली गोष्ट आहे. पण तेवढीच लक्षात आहे ही श्रवण यंत्र म्हणजे कलकलाट, डोक्याला त्रास असं होतो. ऐकलं. हा. तर आता हे संपूर्ण डिजिटल याच्यामुळे वातावरणातले आवाज कमी करणं आणि बोलण्याचा आवाज वाढवणं ही सतत चालणारी प्रक्रिया असते. श्रवणयंत्र अतिशय शांत आहे, ऐकण्याचा आनंद देणारी आहेत आणि आता AI च्या तंत्रज्ञानामुळे तुम्ही कोणत्या वातावरणात सगळ्यात जास्त फिरत असता त्याची नोंद होते, त्या ठिकाणी कोणता गोंगाट किती कमी करायचा याचा पण विचार केला जातो. त्यामुळे हिअरिंग एड मध्ये खरंच खूप क्रांतिकारक बदल झाले. फक्त एकच अडचण आहे, हिअरिंग एड अजूनही महाग आहेत कारण ती भारतात तयार होत नाही. हा एक त्यातला फार मोठा भाग आहे, पण त्याच्याही पेक्षा आपण त्याच्याकडे मला चांगलं ऐकायला येण्याकरता ही एक गरज आहे असं जर बघितलं, मोबाईल 20-25 हजार लाखात घेतील, पण बरोबर, तर त्या दृष्टीने तो आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून बघूया, कारण ना वयोमानाने जेव्हा कमी ऐकायला येतं त्यावेळेला जर आपले कान संवेदनांपासून वंचित राहिले तर कानाचं काम आहे ध्वनीचं वहन करणं, पुढे तो मेंदूच्या श्रुती केंद्रामध्ये आवाज जायला पाहिजे. तो जर तिथे नीट गेला नाही तर त्याची नोंद होत नाही. बरोबर. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की मला सांगितलं की बाहेर येताना 1 किलो साखर घेऊन ये, पण माझ्या कानावरच ते पडलं नाही आणि मी विसरले. मी घरी आल्यावर मी सासूबाई म्हणतात साखर आणली का, मी त्यांना म्हणलं हा तुम्ही म्हणालात, हो मी सांगितलं, नाही तुम्ही सांगितलंच नाही. म्हणजे काय झालेलं असतं की इथे त्याची नीट नोंद झालेली नाहीये आणि अशा प्रकारे होऊन ह्याच्यामुळे विस्मरणाकडे आपण जायला लागतो आणि वयोमानाने विस्मरणाची सुरुवात अशी होते. म्हणजे ज्याची श्रुती केंद्रात नीट नोंद न होणं, मेंदूच्या केंद्रामध्ये नीट न नोंद होणं, त्यामुळे रिकॉल आहे जे आठवायला पाहिजे, सांगायला पाहिजे ते होत नाही. आणि म्हणजे विस्मरण आणि श्रवणदोष याचा खरंच त्या दृष्टीने खूप संबंध आहे आणि काही लोकांच्या बाबतीत ते घडणार आहे, डिमेन्शिया वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण आपण निदान ते प्रोलॉंग करू शकू किंवा त्याची तीव्रता कमी करू शकू आणि ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे त्या व्यक्तीने जर चांगलं ठळक ऐकलं तर ते लक्षात राहील, जे लक्षात राहील ते बरोबर योग्य ठिकाणी त्याची ऍक्शन घेतली जाईल. तर ते नीट समजून घेत नाहीयेत अजून लोक. तुम्ही 60,000हून अधिक पेशंटना आनंद दिलाय म्हणूया, तर त्यांना बरं केलंय किंवा त्यांचा श्रवण दोष दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
पण असा एखादा इन्सिडेन्स असतो की एखादा पेशंट येऊन सांगतो की म्हणजे त्याच्या आयुष्यात खूप काहीतरी सकारात्मक बदल घडतो, अर्थात तुम्हालाही त्याचा खूप आनंद झाला असेल, तर अशी एखादी आठवण आहे का? अशा खरं भरपूर आहे. मला एक सांगायला अगदी आवडेल की म्हणजे आमची टॅगलाईन आहे ऐकण्याच्या आनंदासाठी. वा. त्यामुळे आनंद वाटायचा आहे हाच त्यातला भाग आहे. आणि त्याच्यामध्ये ना कमी ऐकायला येत होतं, स्वीकार नव्हता. म्हणजे एक व्यक्ती, त्यांना मी म्हटलं तुम्ही एवढे हुशार आहात, तुम्ही प्रमोशन करता का नाही प्रयत्न करत आहात? तर ते म्हणाले अहो कमी ऐकायला येतं. म्हटलं प्रश्नच नाही, हिअरिंग एड लावून परीक्षा द्या आणि तुम्ही पुढे गेलंच पाहिजे. बरेच दिवस जरा मी त्यांना पटवून देत होते, पण एक दिवस आले, मला म्हणाले मी क्लास 1 ऑफिसर झालो. म्हणजे हा जो आनंद आहे त्या कुटुंबाचा, असे भरपूर आहेत. म्हणजे परीक्षेतलं यश असेल, एका ह्याच्यात सेल्स टॅक्स प्रॅक्टिस करणाऱ्या एका माणसाने सांगितलं, श्रवणेंद्र हे माझा मित्र आहे आणि मी अनेक चांगल्या केसेस लढलो ह्या ऐकण्यामुळे लढलेलो आहे. तर हे खूप छान वाटतं. म्हणजे तर ह्या अशा ह्याच्यामध्ये की आपण कुणाच्या तरी आनंदात, यशामध्ये आनंदात सहभागी होऊ शकलो. नक्कीच मला वाटतं ही तुमची मोठी समाजसेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या व्यतिरिक्तही तुम्ही अनेक काही उपक्रम करता, राबवता. पण प्रोफेशन आपलं असताना त्याचबरोबर त्याच्यातून आनंद दुसऱ्याला द्यायचा, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही संदेश काय द्याल, म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना एक कानाची काळजी कशी घ्यावी याबाबत काय संदेश द्याल? 2 गोष्टी आहेत. कानामध्ये तेल घालू नका, तेलाने काहीही होत नाही. कोणत्याही प्रकारचं कानात तेल, औषध वगैरे यांनी कान बरे होत नाही. 50% जास्त कानाचे दोष हे कानाचे आपल्या श्रुतीच्या, आपल्या अंतर्करणातल्या पेशी कमजोर झाल्यामुळे येतात. म्हणजे हा कायमस्वरूपी दोष असतो आणि या कायमस्वरूपी दोषाला श्रवणयंत्र हेच खरं उत्तम उत्तर आहे. म्हणजे जसं आपण चष्मा बघतो किंवा डेंचर्स आहेत, तसंच त्याच्याकडे बघितलं पाहिजे. श्रवणयंत्र ही अपमानास्पद गोष्ट नाहीये, कमीपणाची भावना नाहीये. तर त्याचा जर स्वीकार केला, माझ्या वयाबरोबर येणारे हे प्रश्न आहेत, हे मला स्वीकारले पाहिजेत. पण मला माणसात राहायचंय, मला आनंद घ्यायचा आहे, मला मित्रमंडळांबरोबर गप्पा मारायच्या आहेत, गाणी गोष्टी ऐकायच्या आहेत, सिरियल बघायच्या आहेत. हे जर सगळा आनंद घ्यायचा असेल तर ऐकण्यासारखं दुसरं काय कशाचं सुख नाहीये. आणि ते सतत घेण्याकरता, कारण आपले कान कधी झोपत नाहीत, त्यांना सतत काम करायला हवं असतं. त्यांना फक्त ते खाद्य पुरवणं, ते श्रवणयंत्र जर करत असेल तर काय नाही, त्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. नक्की. खूप छान वाटलं मॅडम आज चतुरंगाच्या निमित्ताने आमच्या चिपळूणमध्ये आणि त्या निमित्ताने स्टुडिओमध्ये येण्याचा योग आला आणि आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन इथे आलात, तर त्याबद्दल मी तुमचे दैनिक सागर तर्फे खूप आभार मानते. आणि अतिशय सुंदर तुमचे उपक्रम चालू आहेत. तर तुमच्या 70 नंतरही तुम्ही अतिशय उत्साहाने काम करताय. तर तुमच्या पुढच्या भविष्यकालीन कामासाठी, यशासाठी, आनंदासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सागर वर्तमानपत्र आणि सागर वेब याच्या सगळ्याबद्दल मला आजच माहिती कळली आणि मला इतकं कौतुक वाटतंय की शांतपणे एक अशा ठिकाणी, म्हणजे कोकणामध्ये हे काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.